नाशिक महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं नाशिक शहरातील कालिदास कला मंदिर इथं मराठी रंगभूमी दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। रंगभूमीचे जनक विष्णुदास भावे यांच्या प्रतिमेचे अनावरण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती अध्यक्ष प्रशांत दामले तर प्रमुख पाहुणे म्हणून महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर या उपस्थित होत्या। व्यासपीठावर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नाशिक शाखेचे अध्यक्ष रवींद्र कदम, डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी, शाहू खैरे उपस्थित होते। नाट्य परिषदेचे नाशिक शाखेचे प्रमुख कार्यवाह सुनील ढगे यांनी स्वागतपर प्रस्तावित केलं। आज आपला रंगभूमी दिनाचं औचित्य साधून गेल्या 10 वर्षापासून आपण ह्या नाशिकमधील दिग्गज कलावंतांना ज्येष्ठ रंगकवींना पुरस्कार देण्याचं काम करत आहे। आजचं हे 11 वर्ष। ह्या 11 वर्षामध्ये आज जसं कर्नाटक शिवाडकर पुरस्कार सोहळा आपण सादर करतो, त्यांना आपण महाराष्ट्रातील दिग्गज कलावंतांना पुरस्कार देत असतो। परंतु रंगभूमी दिनाचं औचित्य साधून नाशिकमधील विविध क्षेत्रात काम करणारी मंडळी या लोकांना आपण यावर्षीचे पुरस्कार जाहीर केले। विशेष म्हणजे आज रंगभूमी दिनाचं औचित्य साधून आद्य नाटककार भावेंचा फोटोचं अनावरण आदरणीय प्रशांत दामले यांच्या हस्ते होणार आहे। याचा लाभ नाशिककरांनी घ्यावा अशी आपणा सर्वांस विनंती करतो। या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते नटराज पूजन तथा दीप प्रज्वलन करण्यात आलं। त्यानंतर चारुदत्त दीक्षित संचलित बागेश्री वाद्यवृंदाचे गायक वादक यांनी 1241वी नांदी सादर केली। या प्रसंगी स्मरणिकेचं प्रकाशन अभिनेते प्रशांत दामले यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी त्यांनी मराठी रंगभूमीची समृद्ध परंपरा आणि नव्या पिढीतील नाट्यकर्मींनी ती जपण्याची गरज यावर भर दिला। आपण सगळे कलाकार आहोत, जन्माल्यापासून आपण कलाकार आहोत, त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना मराठी रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा देतो। आणि परिषदेचं हे महत्त्वाचं कार्यच आहे की महाराष्ट्रातल्या सर्व उत्कर्ण कलाकारांना शोधायचं आणि त्यांना संधी उपलब्ध करून द्यायची। हे अखिल भारतीय मराठी परिषदेचं काम आहे आणि नाशिक शाखा हे काम अतिशय जोमाने आणि अतिशय शिस्तबद्धपणे करते। याबद्दल मला मनापासून अभिनंदन करावं असं वाटतं। पुनश्च एकदा आज रामगावहून बरीच मंडळी आली, त्यांनाही मनापासून शुभेच्छा देतो। सर्व प्रायोजकांचा सन्मान प्रशांत दामले यांच्या हस्ते करण्यात आला। स्वर्गीय दत्ता भट्ट स्मृती पुरस्कार अभिनय पुरुष अरुण भावसार यांना, स्वर्गीय शांताजोग स्मृती पुरस्कार अभिनय स्त्री लक्ष्मी पिंपळे, दिग्दर्शक क्षेत्रातील पुरस्कार सुरेश गायधनी, उत्कृष्ट लेखन रवींद्र बेंद्रे, बालरंगभूमी सागर रत्नपारखी, सांस्कृतिक पत्रकारिता क्षेत्रातील प्रशांत भरवीरकर, पार्श्वण नाट्यसंगीत पुरस्कार मृदुला पिंगळे, शाहिरी पुरस्कार बाळासाहेब आव्हाड, रंगतपस्या पुरस्कार युवा रंगकर्मी, अभिनय दिग्दर्शन लेखन पुरस्कार इत्यादी विविध पुरस्कार देण्यात आले। तसेच स्वर्गीय वामनदादा कर्डक स्मृती पुरस्कार गणेश उन्हवणे यासह सामाजिक क्षेत्रातील योगेश कमोद, सांस्कृतिक क्षेत्रातील प्रशांत जुन्नरे तसेच वैद्यकीय साहित्यिक यांचा देखील विशेष योगदान पुरस्काराने सन्मान करण्यात आला। विनोद राठोड यांचा भारत मंडपम दिल्ली येथे सादरीकरणाची संधी मिळाल्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला। मनपा जनसंपर्क अधिकारी तथा पुरस्कारार्थी योगेश कमोद यांनी रंगभूमीची 35 वर्ष सेवा करणाऱ्या कार्यकर्त्याला हेरून हिरा शोधला या शब्दात नाट्य परिषदेच्या पदाधिकारी यांचं कौतुक करून आभार व्यक्त केलं। अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने मला हा जो काही पुरस्कार मिळाला आहे, खरोखर मी भाग्यवान आहे की रंगभूमीची सेवा करता करता त्या पुरस्कारापर्यंत पोहोचणं म्हणजे गेल्या 35 वर्षाच्या कार्यकाळात या कालिदास कला मंदिरात अनेक पुरस्कार मी स्वीकारले असतील, पण आजचा हा पुरस्कार माझ्यासाठी एकदम आगळा वेगळा आहे। मला स्वतःला या नाशिककरांचा अभिमान वाटतो। या रंगभूमी दिनानिमित्त अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने माझं जे काही कौतुक केलंय त्याचं मी सर्व त्यांच्या सदस्यांचं, पदाधिकाऱ्यांचं, विशेषतः माझे मित्र सुनील ढगे आणि प्रशांतजी दामले यांनी या सर्व प्रक्रियेतून माझी निवड केली, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। प्रमुख पाहुणे म्हणून मनपा अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर यांनीही उपस्थितांना संबोधित करत नाट्यकलेच्या सामाजिक भानाची जपणूक करण्याचं आवाहन केलं। हे सगळे कलावंतांना एक चांगलं प्लॅटफॉर्म उभे करून देत आहे आणि आज रंगभूमी दिवसच्या वतीने इथे सगळे जे कोणी ह्या फील्ड मध्ये चांगलं काम केलेले आहे नाशिकचे, त्यांना पुरस्कार सुद्धा देत आहे। तर मी सगळ्यांना हे नगरपालिकेच्या वतीने हे मेसेज घेऊन आलेले आहे की आम्हाला माहिती आहे की हे संयुक्त विद्यमानाने करण्याचा का उद्देश आहे, कारण आम्हाला हे परिषदच्या व्हॅल्यू माहिती आहे। कार्यक्रमाला नाशिक नाट्य परिषदेचे सर्व पदाधिकारी ईश्वर जगताप, राजेश भुसारे, सुनील परमार, विजय शिंगणे, विजय रावळ, विनोद राठोड, राजेश जाधव, श्रिया जोशी, संगीता फुके, संजय भुजबळ इत्यादी सदस्य, नाट्यप्रेमी व कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नाशिक शाखेचे सहकार्यवाह राजेश भुसारे यांनी आभार मानले।
मराठी रंगभूमीच्या प्रगतीसाठी नाशिक शाखेतर्फे सातत्यानं उपक्रम राबवण्याचं आश्वासन दिलं. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक.